नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेला आहे. आज आपण एकच ट्रेड एक्झिट केलेला आहे जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवल तो एक्झिक्यूट झालेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली बुलिश होती, जी क्लोजिंग दिलेली होती हायर साईडनी दिलेली होती आणि पीडीएचच्या वर होती. इथे डायरेक्शन आलेलं होतं कारण की जेवढ्या पण रेंज होत्या ते या कॅन्डलनीच क्लिअर करून दिलेल्या होत्या. तर इथे जे सेंटिमेंट होते ते अपसाईडचे होते. इथे आपल्याला फक्त एक कन्फर्मेशन पाहिजे होतं. या कॅन्डलमध्ये तर कन्फर्मेशन दिसत होतं, बट हा डायरेक्टली वर केल्यामुळे आपण याला इग्नोर केलं. थोडंसं रिट्रेसमेंट होऊ दिलं, एक रेंज क्रिएट होऊ दिली. इथे आणि रिट्रेसमेंट घेतलं. नेक्स्ट कॅन्डल जी आहे प्रॉपरली इंगल्फिंग निघाली, याच्या वर आणि क्लोजिंग दिली. इथे कन्फर्म झालेलं होतं की हे अपसाईडचे जे टार्गेट आहे ते डन करू शकतो. तर जशी ज्याची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. इथे एंट्री घेतल्यानंतर पुष्कळ वेळ थांबलेला आहे, भरपूर कॅन्डल क्रिएट केल्या, डाऊन साईड येण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. बट आपला जो एसएल होता तो इथे सिक्युअर होता. ही कॅन्डल एक रेड दाखवली आणि त्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत त्यांनी जे टार्गेट आहे ऑलमोस्ट डन करून दिलेलं होतं. मला वाटलं नव्हतं की आज एवढी मुवमेंट होईल, बट बँक निफ्टीने चांगलीच आज मुवमेंट करून दिलेली आहे. ऑलमोस्ट 1100 ते 1200 पॉईंटची मुवमेंट टोटल झालेली आहे. इथे आणि अपसाईडला एक मोमेंटम दाखवली जी की स्ट्रॉंग कॅन्डल होती. तर ह्याच्यामध्ये तर आपल्याला टेलिंगचा चान्स नव्हता. आपण ही कॅन्डल बघून डॉमिनेट कॅन्डलच्या अकॉर्डिंग जो एसएल होता तो ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. त्यानंतर मार्केट स्लो अँड स्टडीली पुन्हा अपसाईडला निघालं आणि ऑलमोस्ट या लेवलवर पोहोचलं. तर याच्यामध्ये पण टेलिंगचा चान्स नव्हता. तर या फ्रॅक्टलवर जे काही पॉईंट सिक्युअर होत होते ते मी सिक्युअर करून ह्याच्यावर ट्रेल केलं. जेव्हा इथे एक थोडा वेळ थांबला, पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट केली आणि ऑप्शन प्रीमियममध्ये चांगला डाऊनसाईडला स्पाइक लागलेला होता. तर जी कॅन्डल होती ती डॉमिनेट दिसत होती. तर मला वाटलं की जर ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर तो त्याच्यावर निघणार नाही आणि तिथनंच कंटिन्यू खाली येईल. तर मी या डॉमिनेट कॅन्डलला बघून जो ट्रेलिंग इथे लावलेला होता तो उचलला आणि ह्याच्यावर लावला. कारण की जी मोमेंटम या लेवलपासून तर या लेवलपर्यंत झालेली होती ते ऑलमोस्ट 800 ते 850 पॉईंटची मुवमेंट होती. आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते थोडंसं स्लगिश झालेलं होतं, स्लो मुवमेंट करत होतं. तर मी इथे ट्रेल केलं, एक कॅन्डल होल्ड केली आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये जो ट्रेलिंग आहे तो इथे आपला या लेवलवर लावलेला बुक झालेला आहे. त्यानंतर मार्केट थोडा वेळ पुन्हा थांबलं आणि पुन्हा जो अप ट्रेंड आहे तो कंटिन्यू केलेला आहे. या लेवलच्या वर अजून याने एक्स्ट्रा 300 पॉईंटची मुवमेंट केलेली आहे, जे की या लेवलपर्यंत होती. ज्यांनी पण फ्रॅक्टल अकॉर्डिंग ट्रेल केलेला असेल त्यांनी डायरेक्टली डे हायवरच जे पोझिशन आहे ते बुक केलेली असेल. बट आपण ट्रेलिंग केली, जे डॉमिनेट कॅन्डल होती त्याला बघून आपण ट्रेल केलेलं आहे, त्या अकॉर्डिंग आपला या कॅन्डलमध्ये बुक झाल्यानंतर तरी पण यांनी चांगली मुवमेंट अपसाईडला दाखवलेली आहे. तर इथे आजचा जो आपला बँक निफ्टीचा ट्रेड होता खूप इझी होता. यांनी स्टार्टिंगमध्येच दाखवून दिलेलं होतं की अपसाईडला जाऊ शकतो. इथे कन्फर्म झालेलं होतं. ऑलमोस्ट आपण जी एंट्री घेतलेली होती ती या लेवलवर घेतली होती. या कॅन्डलमध्ये या कॅन्डलपासून तर या लेवलपर्यंत जी पोझिशन आहे ती कॅरी केलेली होती. आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डल खाली आपण लावून ठेवलेला होता, जो की आपला इथे बुक झालेला आहे. तर आजचा इझी सेटअप होता, कुठेही पॅनिक क्रिएट केलेलं नाही आहे. जी मोमेंटम होती थोडी स्लो होती, बट प्रॉपर जे स्ट्रक्चर होतं ते मेंटेन करत हा वर साईडनी जात होता. कालची जे पण व्होलेटिलिटी होती ते प्रॉपरली आज आणि मॅनेज करून अपसाईडला मोमेंटम दिलेला आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की बँक निफ्टीवर आपण कुठे ट्रेड घेतला, एक्झॅक्ट लेवलवर आपण त्याला कुठे बुक केलेला आहे. तर याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण का बरं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. ते निफ्टीची पण सेम सेंटिमेंट होते, यांनी पण अपसाईडला क्लोजिंग दिलेली होती. जी फर्स्ट कॅन्डल होती ती पण बँक निफ्टी सारखीच होती. ह्याच्यामध्ये ही जी मुवमेंट होती ती डायरेक्ट होती. यामध्ये तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टीमध्ये पण चांगलीच मुवमेंट अपसाईडला दाखवली, बट आपल्याला ज्या प्रकारे कन्फर्मेशन पाहिजे होतं ते आणि कुठेही दाखवलेलं नाही आहे. ही पण तुम्ही रेंज बघाल तर टोटली साईडवेज होती, स्मॉल कॅन्डल्स होत्या आणि ज्या प्रकारे डायरेक्शन पाहिजे होतं त्या प्रकारे नव्हतं. इथे भरपूर जण मला म्हणत होते की रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट होऊ शकतो, बट जे स्ट्रक्चर आहे ते याच्या खाली बेंड झालं असतं. कारण की ही कॅन्डल जी आहे ती डॉमिनेट कॅन्डलचा रोल प्ले करत होती. तर जोपर्यंत याच्या खाली क्लोजिंग देणार नव्हता तोपर्यंत आपल्याला डाऊनसाईडचे ट्रेड जे आहे ते अवॉइड करायचे होते. कारण की या लेवलच्या खाली जी मोमेंटम आहे ते स्टार्ट होणार होती. या लेवलच्या खाली जर हा आला असता तर डायरेक्टली ही जी लेवल आहे ही यांनी टार्गेट केली असती आणि त्यानंतर डायरेक्टली पीडीएच होता. बट एक्झॅक्टली या लेवलवर यांनी सपोर्ट घेतला. जे पण व्ही प्लेयर असतील त्यांना इन्व्हाइट केलं. इथे भरपूर जणांनी सेल केले असेल आणि त्यांनाच रिव्हर्स करून यांनी अपसाईडला डायरेक्शन दाखवलं. बट ही जी मुवमेंट होती ती डायरेक्ट होती. ज्या प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड मिळाला त्या प्रकारचं सेंटिमेंट जे आहे ते निफ्टीमध्ये नव्हतं. त्यामुळे आपण आज निफ्टीला टोटली इग्नोर केलेलं आहे. इथे पण जे मोमेंटम होतं डायरेक्ट होतं, ही पण जी मोमेंटम आहे डायरेक्ट आहे. या लेवलमध्ये तर कोणतीच मोमेंटम झालेली नाही आहे. स्लो अँड स्टडीली आणि अपसाईडचं जे मोमेंट आहे ते केलेलं आहे, बट खूप स्टीफ रेंज होती आणि स्लो मुवमेंट होती. तर त्यामुळे आज आपण टोटली निफ्टीला इग्नोर केलं. एकच ट्रेड घेतला जो की बँक निफ्टीमध्ये होता. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 10 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 46,800चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 496 मध्ये. ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1 वाजून 11 मिनिटांनी. 46,800चा पी तो झालेला आहे 343 मध्ये. तर इझी सेटअप होता आज बँक निफ्टीने दिलेला. प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग होता, रूल अकॉर्डिंग होता. कालची जी पण व्होलेटिलिटी होती आज ती पूर्ण सेटल झालेली होती आणि त्या अकॉर्डिंग जे मोमेंटम यांनी आज दिलेली आहे प्रॉपर दिलेली आहे. ऑलमोस्ट 1100 ते 1200 पॉईंटची आज मोमेंटम केलेली आहे.
होप करतो तुम्ही पण आज अपसाईडने ट्रेड घेतलेला असेल आणि जी पण आजची बुल रॅली होती ते टोटली आज कॅप्चर केलेली असेल. जे आमच्यासोबत लाईव्हमध्ये होते त्यांनी तर कॅप्चर केलेलीच आहे, प्लस तुम्ही पण केलेली असेल. अजून पण कोणी जे आमच्या लाईव्हमध्ये जॉईन नसतील आणि ज्यांना जॉईन व्हायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि जॉईन होऊ शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जाईल. त्यानंतर लगेचच तुम्ही लाईव्हमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुमची लर्निंग कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या टेटचं अपडेट पण क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय बाय.